मला तुमच्या दोघांचं हे नातं अजिबात मान्य नाहीये. सो हे थांबवा. मी आहे ना तुझ्या सोबतीला. माझं प्रेम आहे मम्मा तुझ्यावरती. मी सगळं हँडल करीन. हा, मी आयुष्यभर तुला साथ देईन मम्मा. तुला नाहीये कोणाची गरज मम्मा. चल ना. बोल. हॅलो. हा, मी खाली आलोय, तुम्ही या ना. पट्या, तू खाली काय करतोस? अरे राधा बघेल ना आपल्याला. हे बरं, कालपर्यंत आई बघेल ह्याची भीती होती, आजपासून राधा बघेल ह्याची भीती वाटते. तिनं आपल्याला काल स्पष्टपणे सांगितलं ना, तिला मान्य नाहीये अरे हे. आणि मी पण स्पष्टपणे सांगितलं तुम्हाला की तुम्ही तुमचे निर्णय बदलू नका. कारण काल सुद्धा आपण राधाची परवानगी मागत नव्हतो, आपण फक्त आहे ते तिला सांगणार होतो. हो, पण आपण जर राधा समोर भेटणं टाळलेलं बरं नाही का? का बरं नाही होणार? मला सांगा, आपण ह्याच्या आधी एकत्र ऑफिसला जायचो ना, मग आज काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही बाहेर येताय का मी वरती येऊ? नाही नाही, मी येते खाली. देवी श्रीमा देवी हिरण्य प्राकार. आजी, हा बघतेस का मी सनामिकांना भेटायला मित्र आलाय तिचा. कशा चालल्यात बघा नटून थटून. काय म्हणावं ग अनामिका तुला? मी सांगतेय त्याचा नाद सोड तर दुर्लक्ष करते. किंवा ती सांगते मुलगी तिचं तरी ऐक. मम्मा, अगं मी एवढं सांगते तुला तरी नाही ऐकणार आहेस का माझं? अगं एवढं तुला का जायचंय पट्या बरोबर? का नाही जायचं राधा? इतके दिवस सौरभ आणि मी एकत्र ऑफिसला जायचो, वरचेवर सौरभ घरी यायचा, ते सगळं चालायचं तुला? अगं हो, चालत होतं, कारण तेव्हा मला नव्हतं ना माहिती की तुमचं प्रेम प्रकरण वगैरे सुरू आहे ते. आजी मला समजवू बघत होती, पण मी तिलाही इग्नोर केलं. मी काय समजले की इतर लोकांप्रमाणे आजीचा सुद्धा गैरसमजच झाला असेल, पण नाही, मीच चुकत होते. मीच डोळ्याला झापडं बांधून फिरत होते ना. मग कसं वाटेल ग मला जेव्हा लोक विचारतील की तुझ्या मम्माचा अफेअर चालू आहे का म्हणून? राधा, अगं लोक तू लहान असल्यापासून बोलतायत. तुला शाळेत चिडवून झालंय, सोसायटीत लोकांचं हसून झालंय, आता तू मोठी झाल्यावर हितेनच्या बाबांचं मला बोलून झालंय. तुला अजूनही या सगळ्यांची पर्वा आहे? हो आहे, कारण तू जे आता वागतेस ना ते मुळात मलाच पटत नाहीये मम्मा. ईश्वरा, बाबा रे बाबा तुझे. मला वाटलं होतं पुण्यात राहून नात बिघडून गेली का काय, पण नाही, अजून थोडी अक्कल शिल्लक आहे तिच्यात. खबरदार, खबरदार, बाहेर पाऊल टाकलंस तर. ए हो मम्मा, मलाही अजिबात नाही आवडणार जर तू माझं असं न ऐकता बाहेर निघून गेलीस पट्ट्याबरोबर तर. बर लोकांचं सोड, मी म्हणते म्हणून तरी थांब माझ्यासाठी. अरे अशी का वागतेय? मी एवढं सांगितलं तिला तरी सरळ निघून गेली यार. तिला काहीच वाटत नाही का ग माझ्याबद्दल? अशीच वागली होती तुझ्या बाबांबरोबर लग्न केलं तेव्हा, अविचारी आणि उतावीळपणाने. पण इतका अट्टहास करून एखाद्या गोष्टीत पडली आहे तर ते एकनिष्ठपणे निभावणं काही जमलं नाहीच तिला.
कावेरी बाई, चला, तुम्हालाच या सगळ्यावर काहीतरी तोडगा काढायला हवाय आता. हॅलो, हा, मी आकाश जोशी यांच्याशी बोलू शकते का? नाही का? माझा एक निरोप देऊ शकाल त्यांना? मला खूप बरं वाटलं की तुम्ही स्वतःचा विचार करून घरातनं बाहेर पडले. चला. पट्या, तू असा येत जाऊ नकोस. खूप बोलली राधा. मुद्दा तो नाहीये. मुद्दा तोच आहे मिस अनामिका. कधीतरी राधा खूप बोलली, कधीतरी आई खूप बोलते, मग लोक काय म्हणतील, कोणाला काय वाटेल, हेच सगळं सुरू आहे तुमच्या डोक्यात. मिस अनामिका, ही सगळी माणसं अचानक उद्या एका रांगेत उभं राहून तुमच्या निर्णयाला प्रोत्साहन देणार नाहीयेत की अरे वा 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 सौरभ, अनामिका काय सुंदर निर्णय घेतलाय, काय मस्त निर्णय घेतलाय, तुम्हाला दोघांना एकमेकांची गरज होती, बरं झालं तुम्ही नातं जोडलं, असं कोणीही म्हणणार नाही. लोक बोलणार आहेतच. आज या आणि उद्या त्या विषयावरनं लोक बोलणार आहेतच. त्यामुळे तुम्ही बाकी सगळं विसरा आणि चला. मिस अनामिका, आपण सगळ्यांना सुखी नाही करू शकत, सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत आपण. आणि स्वतःचा विचार केल्याने तुम्ही एक स्वार्थी आई आणि अप्पलपोटी मुलगी होत नाही. तू जा पटे. मी जातो, पण प्रश्न फक्त हा नाही की मी तुमच्या दारात उभा. प्रश्न हा आहे की तुमच्या मनात काय चाललंय, ते किती दिवस सुरू राहणार आहे आणि लोकांच्या बोलण्याला तुम्ही किती महत्व देणार. आणि मी जर तुला सांगितलं की हे प्रेम एकतर्फी नाहीये तर? नाही, एक मिनिट. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं की माझ्या ममाचं पण तुझ्यावर प्रेम आहे? नाही नाही, हे नाहीये शक्य. ती माझ्याबरोबर आणि रमाजी बरोबर खुश आहे, व्यवस्थित. जसं तुला प्रेमात पडायचा अधिकार आहे तसाच तुझ्या मम्मालाही प्रेमात पडायचा अधिकार आहे. माझी मम्मा फक्त माझी, तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे. मी नाही शेअर करणार आहे तिला कुणाही बरोबर. राधा, तुला पटो किंवा न पटो, तुला आवडो किंवा न आवडो, आता हेच सत्य. आज 8 दिवस मी घरला नाही, म्हणजे घरी पोरं काय करत असतील कुणास ठाऊक. जाऊ दे ग, वर्षातून एकदा तर सुटका होती आपली. देवाच्या दारी जायचं म्हणजे तेवढं तर बाहेर पडायलाच पाहिजे. अगं कशाला ग घरच्या गोष्टी काढताय? नवऱ्याच्या मारापासून सुटका झालीये तर घरच्या गोष्टी घरीच राहू देत की. आणि तसं बी परत गेल्यावर हायच की व्याप. आता चाललंय ते ठीक आहे. खरंच आहे बाई, नाही तर घरचा विचार केला की त्या बी गोष्टी निष्ठून जायच्या आणि हितला बी टाइम निष्ठून जायचा.
मलाच काय सांगतेस काहीतरी करा म्हणून? तू करणार होतीस ना मोठा धमाका, पैसे सुद्धा घेतलेस माझ्याकडून त्याचे. अगं पण कधी करणार आहेस? काय मी राधाशी बोलू? मनच होत नाही बघा दुसऱ्या कशामध्ये. एकदा का विठ्ठलाची गोडी लागली का लागली. अगं कोणाचं बी कोणा वाचून काय अडत नाही. आपल्यालाच असं वाटतंय की आपल्या वाचून कोणाचं अडतंय म्हणून. मेलेल्याचं दुःख विसरून बी 13वा संपला की लोक कामाला लागतातच की. थांबून कोण राहतंय? राधा ऐक ना, तुला काय वाटतं अनामिका खरंच त्या मित्राशी लग्न करून मोकळी होईल का? यार आजी, नको ना विषय काढूस तो माझ्यासमोर. ऑलरेडी मम्मामुळे डोकं फिरलंय माझं. बर, मी गप्प बसते. थँक्यू. पण तिचं काय वय आहे का हे असले धंदे करण्याचं? तरुण आहे का ती? आता सरळ आपल्याला डावलून निघून गेली आणि आता बाहेर त्याच्या बरोबर चकाट्या पिटणार आहे. बरं, एकीकडे तिचं हे असलं वागणं आणि दुसरीकडे तुला जबाबदारीने वागायला सांगणं, विरोधी नाही का हे? चुकीचं आहे ना? सोड ना, जाऊ दे. राधा, मी गप्प बसीन ग, पण लोक आता गप्प बसणार नाहीये. आणि हो, तू त्या सौरभला पट्या वगैरे म्हणू नकोस आता. तुझ्या आईचा काहीही नेम नाही. उद्या त्याला घेऊन येईल, तुझ्या समोर उभा करेल आणि म्हणेल हा तुझा बाप. तर काय करशील? तू कुठे निघालीस? हितेनकडे चालले. तुझ्या मित्राला माहितीये का हे प्रकरण? तुझ्या आईचा काही भरोसा नाही ग. उद्या हा तुझा मित्र सुद्धा हात वर करायचा, असली परपुरुषाबरोबर फिरणारी सासू नको म्हणून. ओ माऊली, कुठं निघाल्या? 2 घास खाऊन घ्या. मी माऊली? अगं वारीत समधी माऊलीच असतात. चल ये. नाही, नको. अगं ये आमच्यात जेवायला, जे आहे ते मिळून खायचं. तुम्ही सगळ्या जणी मगाचपासून एकमेकींना शांत करताय. तुमच्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत ना? हे ग बाई, उत्तर कुठं मिळतात सगळ्या प्रश्नांची? माझ्याकडे बी नाही आणि कुणाकडे बी नाही. सगळ्यांच्या मनात फक्त एकच चीज आहे, त्या विठ्ठलाचं पांडुरंगाचं नाव घ्यायचं आणि पुढे सरकायचं. मला पण सांगा ना समजावून. त्या सगळ्यांना, बाकीच्यांना समजावत होता तशा. अगं तुला काय झाले? मी चांगली आई नाही होऊ शकले. गेली 22 वर्ष माझ्या मुलीला नवऱ्याशिवाय एकटीनं वाढवते. आज ती नाराज आहे माझ्यावर. तिच्याशी भांडून निघाले. बब्बूचक, तुला मी काय बोललो होतो कि ती वाड्यातून जान तुला इकडे आणायची? उसका मतलब ये नहीं था कि राधा को तू वहां पे जाके परेशान करेगा. हितेन, अभी तक अपना मिशन कंप्लीट नहीं हुआ है. सोने की मुर्गी से अंडा चुराना बाकी है. पापा यार, मैं बोर हो गया उससे. सतत कट आणि त्या लिव्ह इनला पण काही मीनिंग नाहीये. नुसतं रूल्स रूल्स रूल्स. अरे बाबा, आता रूल्स फॉलो करायचे आपल्याला. हो, अरे तू पागल થઈ ગયો છે. आता फक्त पैसे पैसे आणि पैसेच पाहिजे आपल्याला. कळलं तुला? बाकी कशात पडू नको. नहीं तो तेरा भी दिवाला निकलेगा और मेरा भी दिवाला निकलेगा. समझ गया? आणि तिकडची बायका भारी डेंजर आहे. अजून आपला मिशन कंप्लीट झाला नाही रे. एकदा मिशन कंप्लीट झाला ना की राधाला सोडायचं.
राधा तू इथे ये ना. मूड ठीक आहे ना तुझं? नाहीये माझा मूड ठीक. कसं असेल? आणि तू फोन का नाही उचलतेस माझे? अरे कल किया था ना वीडियो कॉल अपन ने. ती काल सकाळची गोष्ट येते. त्यानंतर एवढ्या गोष्टी घडल्यात माझ्या आयुष्यात. तुला सगळं सांगायचं होतं मला, पण तू फोनच उचलत नाहीयेस. बाबू तक थे ना. हे बघ हितेन, अभी आज के बाद में राधा बेटी का फोन उठाने का. असं आहे होय. अगं पण पाणी कशापायी काढते डोळ्यातनं? स्वतःसाठी जगायचं की दुसऱ्यासाठी, हा प्रश्न कोणाला चुकलाय होय? खरंय बघ तुझं. माहेरी माझं बापलंही मारायचं मला. आई म्हणायची तुला असं सासर हुडकून देते की राज करशील बघ. पण तसं कधी होतंय होय? इकडे सासू होतीच, आजवर तिचं ऐकलं, आणि आता मी स्वतः सासू झाले तर सून शिकलेली मिळाली, आता तिचं ऐकते. मग काय, पोरं म्हणजे पक्षीच बघ, पंख फुटले की उडायचेच. पण मग आपण त्यांच्या मागावर कुठवर जायचं ते आपण बघायचं. कोण कोणाला जिंदगीभर पुरत नाही. तुझी पोरगी मोठी आहे ना, मग तिचं लगीन लावून दे. जा म्हणावं तिला नान सासरी, आणि तू हो की मोकळी. घ्या जेवायला घ्या. लेकरवाणी हायस म्हणून सांगते. बाईला तिच्या मनाप्रमाणे जगता येत नाही ग. लई मन मारावं लागतंय बघ. पण हे असंच आहे म्हणून तू हे असं करू न ग. अगं फिरमाचं माणूस असं भेटत नसते. लगीन होतं, पोरं होतात, म्हणजे फिरमाचं माणूस भेटलं असं नसतंय. तुला भेटलंय ना, मग जा त्याच्या बरोबर. स्वतःसाठी जगून बघ. आणि कधी मध्ये आम्ही भेटलो तर आम्हाला पण सांग कसं वाटतंय. तायडे हे देते का? हो हो. आता या तुळशी माईला तुझं मागणं सांग. ती बराबर त्या पांडुरंगापर पोहोची ती की नाही बघ. अहो नाही नाही, माझा ना देवावर रंग तायडे पुढं बी जायचंय आम्हाला. माझ्या राधावर माझा अतोनात प्रेम आहे. तरी मला सौरभ भेटल्यापासून एक पोकळी जाणवते. राधाला न दुखावता ती पोकळी भरून काढायची एक संधी मला दे. माऊली येतो का आम्ही आता? नितीन, मला तुला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे. तुम्हाला काय प्रायव्हेट मध्ये सांगायचं असेल तर मी रूम मध्ये जाऊ. नाही अंकल, इट्स ओके. तसंही आता सगळ्यांना कळणारच आहे थोड्या वेळात. नितीन, मला काल माझ्या मम्मानी आणि सौरभनी मिळून एक टेरिबल न्यूज दिली. त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर, आणि त्यांना एकत्र राहायचंय, म्हणजे एकमेकांचा जोडीदार वगैरे बनून राहायचंय. कॅन यू बिलीव्ह इट? तुला मी आधी सांगितलं होतं ना, सांगितलं होतं ना मी तुला कि एक लड़का और एक लड़की कभी भी दोस्त नहीं हो सकते. हे बघ राधा, सब कुछ चलेगा, पर तू आणि तुझी मम्मा एकच मांडवामध्ये शादी करणार हे नाही चालणार. आम्हाला अजिबात नाही चालणार.
अंकल हो आय नो आय एम व्हेरी सॉरी अंकल. मी खूप ट्राय करते मग मला कन्व्हिन्स करायचा. कर, कन्व्हिन्स कर तुझी मम्माला. तुझी मम्मा कन्विंस नहीं झाली तर हितेन तेरे साथ में कोई भी रिलेशन नहीं रखेगा. तुम दोनों को एक दूसरे को भूलना पड़ेगा. कुछ नहीं होगा तुम लोग का. तुझ्या प्रेमासाठी मी माझं प्रेम नाही सॅक्रिफाईस करणार आहे मम्मा. तुला न दुखावता मी माझ्या प्रेमासाठी काहीतरी मार्ग काढेन राधा.